भारताची कार्यवाही ही आधीपासून सुरू होती. म्हणजे काही लोक म्हणतात की युद्ध कधी सुरू होणार आहे. कालच मला एक जण प्रश्न करत होता. म्हटलं युद्ध सुरू झालंय आणि युद्धाची तयारी सुरू झाली आहे. युद्ध करायचं असेल एक एक लक्षात घ्यावं की युद्ध, भारत पाकिस्तान युद्ध ही गोष्ट पाकिस्तानी राज्यकर्ते बोलत होते, पाकिस्तानी सैन्य दलाचे प्रमुख बोलत होते. भारतीय राज्यकाच्या प्रमुखांकडून कधीही भारत पाकिस्तान युद्ध असा उल्लेख झाला नाही, युद्ध होईल असा उल्लेख झाला नाही. त्यांनी एकच सांगितलं की हम चुन चुन के मारेंगे, दहशतवाद्यांना आम्ही मारणार, दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त करणार. फर्स्ट डिप्लोमॅटिक विन, याला आपण फर्स्ट डिप्लोमॅटिक विन म्हणतो, की आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही सामान्य नागरिकांना लक्ष नाही करणार आहोत, तर आम्ही दहशतवाद्यांना लक्ष करणार आहोत. हे नंबर एक. सेकंड गोष्ट आहे की हे सगळं करण्याच्या आधी आंतरराष्ट्रीय समुदायाला आपलंसं करून घेणे. ज्या मुख्य सत्ता आहेत जगभरामधल्या, अमेरिका असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, ह्या प्रमुख अशा वेगवेगळ्या सत्तांना आधी चर्चा करून त्यांना आपलंसं करून घेणे, ही सेकंड डिप्लोमॅटिक विन आहे. तिसरं, कालचं जे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल मधले स्टेटमेंट आहे, जो पाकिस्तानने कांगावा केला होता की भारत आम्हाला युद्धाच्या याच्यावर टाकतो आहे, अमुक 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 अमुक, त्यांनी बराच मोठा कांगावा केला. पण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलने सगळे त्यांचे दावे फेटाळून लावले आणि त्यांना सांगितले की ऍक्ट अगेन्स्ट टेररिझम, दहशतवादाविरोधात आता तुम्हाला लढावं लागेल. ही एक सर्वात मोठी विन होती, जिंकणं होतं. आणि यानंतर कधीही स्ट्राईक होऊ शकतं हे अपेक्षित होतं. की तिकडून जास्त आर्टिलरी बॉम्बिंग सुरू झाल्यावर कसं असतं संतोषजी, याच्यामध्ये ब्रिंकमनशिप कॉन्सेप्ट असतो एक आंतरराष्ट्रीय संबंध आणि युद्धशास्त्रामध्ये. ब्रिंकमनशिप काय आहे की ग्लासमध्ये त्याच्या कडेपर्यंत तुम्ही पाणी ठेवतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा जास्तीचं टेन्शन एक थेंब जरी पडलं तर त्या ग्लासमधून पाणी खाली पडतं. आणि हेच काहीतरी ब्रिंकमनशिप पर्यंत भारत थांबला की आम्ही तयार आहोत. तुम्ही टेन्शनची मात्रा वाढवली, ग्लासच्या खाली पाणी पडलं, आम्ही एअर स्ट्राईक केला. पण आम्ही अजूनही म्हणत नाही आहोत, आपण याला ऑपरेशन सिंदूर नाव दिलंय. म्हणजे जे आमचे पहलगाम मध्ये बांधव भगिनी मृत्युमुखी पडले, त्यांच्या सिंदूर, माझ्या भगिनींचा सिंदूर गेला आहे, तो सिंदूरचा हा बदला म्हणा तुम्ही किंवा कारवाई म्हणा, पण त्याच्यासाठीची कारवाई आहे की त्या भगिनींना वाटावं की त्यांच्या भावांनी ही कारवाई केली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जेव्हा विचार करतात की मागची जी काही युद्ध झाली त्याच्यामध्ये डिप्लोमॅटिक वेन हा पाकिस्तानकडे असायचा आणि भूतलावर आम्ही जिंकायचो, भूमी आम्ही घ्यायचो आणि ते जिंकायचे. पण सुरुवातीपासूनच आजच्या भारताने, म्हणजे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर असू देत, पंतप्रधान असू देत, होम मिनिस्टर असू देत, किंवा सगळीच लोक, म्हणजे जलमंत्री असू देत किंवा होम मिनिस्टर असू देत, सगळ्यांनी आपापल्या परीने योग्य पद्धतीने स्ट्रॅटेजिक वेने काम केलेलं आहे. त्यामुळे आता ही एअर स्ट्राईक, यानंतर युद्ध सुरू होईल का, अजून वेट अँड वॉच. कारण युद्ध सुरू करण्यासाठी, कारण पाकिस्तान दरवेळेस तुम्हाला धमक्या देतोय कन्व्हेन्शनली आम्ही जिंकू शकत नाही, पारंपरिक पद्धतीने आम्ही जिंकू शकत नाही, हे ते मान्य करतात. म्हणून ते कायम तुम्हाला न्यूक्लिअरची, आण्विक हल्ल्याची धमकी देतात की आम्ही आण्विक हल्ले करू, आमच्याकडे ॲटम बॉम्ब आहे. ही प्ररोधनाची टॅक्टिक्स आहे, डिटरन्सची टॅक्टिक्स आहे की आम्ही बघा तुम्ही आमच्यावर हल्ला केला, आम्ही आण्विक हल्ला तुमच्यावर करून टाकू. पण तुमची कपॅसिटी काय सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकतात, तुम्ही आमच्या पंजाब पर्यंत तरी ती स्ट्राईक करू शकता का, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. पण तुमचं इस्लामाबाद असेल, पेशावर असेल, सगळेच आमच्या रडारवर आहेत, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आता भविष्यामध्ये देश कुठे जाणार आहे, देश आपला भारत देश आता पाकिस्तान हल्ला करेल का. आता याच्यामध्ये अजून एक सैनिकी शास्त्राचा नियम तुम्हाला सांगतो. कार्ल व्हॉन क्लॉझविट्झने खूप सुंदर डेफिनेशन, व्याख्या ही युद्धाची दिली आहे. तो म्हणतो वॉर इज अ मिअर कंटिन्युएशन ऑफ पॉलिसीज बाय अदर मीन्स, तुमच्या धोरणांचं. त्यात तो म्हणतो की तुम्ही तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. जर तुमचं ध्येय ठरवून, म्हणजे पॉलिटिकल एम, राजकीय ध्येय ठरवून जर तुम्ही युद्ध करत असाल तर तुम्ही विन विनला जातात, जिंकण्यासाठी जातात. पण तुम्ही ध्येयच ठरवलं नाही, उद्दिष्ट ठरवलं, तुम्ही काय करणार आहेत. यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की भारताने जर अजून पुढे कनेक्टिंग कारवाई केली, पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलं, तर भारताचा पॉलिटिकल एम खूप मोठा आहे, राजकीय हेतू खूप मोठा आहे की पुन्हा एकदा पाकिस्तानचे 3 पाकिस्तान होतील का. जसे मागच्या वेळी 71ला त्यांनी घोडचूक केली आमच्यावर हल्ला करून,
आम्ही दोन देश तयार करून टाकले, पुन्हा 3 देश तयार करायचे आहेत का आपल्याला? हा राजकीय मुद्दा आहे, पण आंतरराष्ट्रीय पटावर ते होऊ शकतं. तिकडे बलुचिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे, सिंध प्रांतामध्ये संघर्ष सुरू आहे. पंजाब तेवढा कुठेतरी इंटॅक्ट पाकिस्तानी म्हणून घेतो, कारण तीच लोक सत्तेमध्ये कायम असतात, पाकिस्तानातली पंजाबी. जम्मू काश्मीरच्या नेतृत्व जे पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे, तिथल्या नेत्यांचे स्टेटमेंट तुम्ही पहा, ते आनंदी आहेत. जर आमचं जम्मू काश्मीर एकत्र झालं तर आम्हाला आनंदच आहे. म्हणजे 3 सेक्शन्स, पाक जम्मू काश्मीर एकत्रीकरण, बलोचिस्तान, दुसरीकडे सिंध प्रांत आणि तिसरीकडे उर्वरित पाकिस्तान. हे सेक्शन्स आमचे पॉलिटिकल मोटिव्ह आहे का? दुसरा मोटिव्ह आमचा असा आहे की आम्ही संघर्ष करायचा आहे तर दहशतवादाचा पूर्ण बिमोड करायचा आहे का? याच्यामध्ये जगातील इतर देशांना सम्मिलित करून घ्यायचं आहे का? एकदा पाकिस्तानला दाबल्यानंतर त्यांची जी इच्छाशक्ती आहे दहशतवाद पसरवण्यात ती नेस्तनाबूत केल्यानंतर सगळ्या गोष्टी आता लिंकअप करणं गरजेचं आहे असं मला वाटतं, संतोष.